ओरिओ बिस्किटापासून बनणारा चॉकलेट मोदक कसा बनवायचा हे आता आपण बघूया। आज आपण बनवणार आहोत ओरिओ मोदक। आता हे आपण ओरिओ बिस्किट्स घेतलेले आहेत, हे आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊया। मोदकाच्या आत भरण्यासाठी मी हे 3 ते 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे। 3 ते 4 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे आणि 3 ते 4 चमचे दूध घेतलेले आहे। आता आपण मोदक बनवूया। मी सगळे बिस्किट व्यवस्थित तोडून घेतलेले आहेत। याची क्रीम मी तशीच ठेवलेली आहे। आता हे बिस्किट्स मी मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याची पावडर करून घेणार आहे। बिस्किट्स आपले छान ग्राइंड झालेले आहेत। आता ह्याला आपण बाउल मध्ये काढून घेऊया। गोळा करताना आपल्याला जितक्या दुधाची गरज वाटेल तसं आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण असं हळूहळू थोडं दूध घालत आपण गोळा मळून घेऊ। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण आता मोदकासाठी सारण बनवून घेऊया। 2 चमचे मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। आपली जेवढी मोदक बनवण्याची क्वांटिटी आहे त्याच्याप्रमाणे आपण घेऊ शकतो। 2 चमचे मी दुधाची पावडर घेतलेली आहे। थोडासा आपण ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर घालून घेऊया। पिठी साखर जास्त मी घालत नाही कारण आधीच आपले बिस्किट्स गोड आहेत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यात जशी गरज लागते तसं थोडं करून आपण दूध घालून घ्यायचं। दूध खूप कमी प्रमाणात घालायचं की ह्याचा पण व्यवस्थित गोळा बनला पाहिजे। तो मिश्रणासारखा आपल्याला सारणामध्ये भरता आला पाहिजे। ओरिओ बिस्किट्स आपण हे याचा मिक्सर मधून ग्राइंड करून घेतला। याच्यामध्ये थोडंसं दूध हळूहळू टाकत आपण हा गोळा असा मळून घेतलेला आहे। तुम्ही बघत असाल खूप छान अशी याला चकाकी आलेली आहे, तर ही आपल्या मोदकाला पण येईल। मोदक बनवण्यासाठी आपण हा मोदकाचा साचा घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण असं थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे निघताना आपला मोदक अलगद बाहेर निघेल। याच्यातला आपण छोटासा गोळा हा काढून घेतलेला आहे, तो आपण असा व्यवस्थित आत भरायचा। साईडने व्यवस्थित भरून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया। वरून हे मिश्रण परत लावून घ्यायचं सारणाला। आता आपण जे साच्यामध्ये मिश्रण भरलेलं आहे ते आपण काढून घेऊया। खूप छान असा आता आपला मोदक बाहेर निघत आहे। खूप छान असा आपला मोदक हा तयार झालेला आहे। आता आपण आणखी असे बनवून घेऊयात। आता आपण हा मोदक कट करून बघूया आतमधलं सारण कसं दिसतंय हे आपण चेक करूयात। खूप छान असा आपला ओरिओ मोदक चॉकलेट मोदक हा तयार आहे।